हे जे दळून झालं की ह्याच्यातच पीठ जाणार आणि खूप छान आहे. हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण एका नवीन ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि आपण कुठे आलेलो आहोत ते मी तुम्हाला सांगतेच. तर छान इथं अशी ही कमळाची फुले दिसत आहेत. तर जुन्नर शहराच्या पूर्वेकडे 2 किलोमीटर असणारे हे आपले हापशी महल आणि शिवनेरीपासून लेण्याद्रीपर्यंत सह्याद्रीचा देखावा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. 400 वर्षे जुनी अशी ही इमारत आहे. तर इमारतीचा थोडक्यात इतिहास मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्माआधी 10-12 वर्ष 2-3 वर्षांचा औरंगजेब येथे 2 वर्ष राहिला. म्हणजे त्यांचं वय 2 ते 3 वर्ष इतकं होतं आणि 2 वर्ष ते येथे राहिलेले आहेत. 60 बाय 150 फूट चौकोनाकृती ही वास्तू कोरीव शिलेतील व जुन्याच्या नक्षीदार बांधकामात तयार केलेली आहे. त्याचबरोबर ओझर गणेश मंदिर महलाची रचना 3 टप्प्यात केलेली असून त्यामध्ये आपण उत्तरेकडून प्रवेश करतो. प्रथम आपण मध्य दालनात प्रवेश करू, मग पूर्व व पश्चिम दालनात प्रवेश करतो. आतून तिन्ही दालने अनेक पद्धतीने सोन्याच्या बांधकाम लेखाने सजवलेली आहेत. पूर्व व पश्चिम दालनात दक्षिणेकडून 2 साधारण दगडी बांधकामातून 25 पायऱ्या चढून छताकडे जाण्याचे मार्ग दर्शविलेले आहेत. या इमारतीस उत्तम प्रकारे दुमजले बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वरील दुमजला व त्यातील खोल्यांचे दरवाजे अतिशय नक्षीदार कोरलेल्या लाकडाच्या चौकटीत केलेले असून आपण किती वेळा निहाळून पाहावं असं वाटतं. तर याचबरोबर मी तुम्हाला थोडीशी सांगते. मुघल स्थापत्यांचा हापशी महाल अमरापूर जुन्नर येथे आहे. तर जुन्नरमधून अगदी 2 किलोमीटर अंतरावर आहे. मध्ययुगातील एक मोठी बाजारपेठ म्हणून इथं मुघलांचं महत्त्वाचं ठिकाण होतं. तर परिसर पहा तुम्ही, खूप छान वाटतं इथे आल्याच्या नंतर. आता जसं फोटोशूट वगैरे असेल तर त्यांचं खूप असं प्रमाणात तिथं केलं जातं. तर त्याचेही त्यांनी चार्जेस ठेवलेले आहेत. तर तेही मी तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते. तर हापशी महल आणि मलिक अंबर निजामशाहीचा वजीर यांनी ही हवेली बांधलेली आहे. तर 2 मजली छान अशी इमारत आहे. जाण्या येण्यासाठी व्यवस्था आहे. मेंटेनन्स इथे ठेवलेला आहे खूप छान. तर या बाजूला इथे बैलगाडी आहे आणि या बाजूने सुंदर असं केलेलं आहे. आणि इथे 40 रुपये हा तिकीट दर आहे. आणि जे काही फोटोशूटसाठी वगैरे येणार असतील त्यांच्यासाठी हा वेगळा दर इथे आकारला जात आहे. तर छान छान इथं पहा बदकं आहेत मस्त. मल्हार छान त्यांना पाहतोय त्या बदकांना. आणि पुढे गेल्याच्या नंतर इथे ससे आहेत. ससे खूप छान अगदी जवळून पाहण्याचा येथे योग आलेला आहे. बाजूला सगळी साफसफाई छान आहे. खूप सारी झाडं लावलेली आहे. चिंचेची झाडं असतील वगैरे खूप सारं इथं आहे. तर व्हिडिओला अशीच कंटिन्यू राहा, तुम्हाला छान असं बघायला मिळेल. तर अगदी जुन्नर तालुक्यात कितीतरी वर्ष वास्तव्य असून मला अजूनही याबद्दल माहिती नव्हतं. तर छान बघा, हे दगडांमध्ये हे बांधकाम, त्या दगडांनाही असा कलर दिलेला आणि गोल आकाराचे असे हे दगड आहे तिथं. आणि जातं पहा त्यानंतर खूप सुंदर इथं जातं आहे. तर जातं अगदी डिझाईनचं मोठे मोठे जी पूर्वी जाती असायची त्या पद्धतीचे इथे जाते आहेत. तर 1 नाही 2 नाही खूप सारे असे इथं जात आहे. लहान मुलं इथे खेळत आहेत. जे काही कामगार मजदूर आहेत त्यांचे लहान मुलं आहेत. लॉनची व्यवस्था इथे छान केलेली आहे. या बाजूला लॉन आहे. खूप सारी झाडं आहेत इथं. चिक्कूची झाडं असतील, चिंचेची असतील, खूप सारी झाडं होती. त्यानंतर इथे छान अशी छोटंसं असं कोपी केलेली आहे आणि त्या बाहेर पहा हे आहे. तर ह्याचाही मी छान असा व्हिडिओ घेतला. छान मस्त व्हिडिओ आलेला आहे. आणि ही बैठण्यासाठी काहीतरी व्यवस्था असेल. आणि हे रांजण आहेत. तर रांजण पहिले ना सगळ्यांकडं रांजण असायचे. खूप थंड असं पाणी त्याच्यामधून आपल्याला मिळायचं. आणि त्यानंतर पहा या कोपीमध्ये हे जातं रवलं आहे. आणि हा दगड पाहू शकताय खूप छान, म्हणजे वरवंटा पाट्याचा दगड आहे का काय
असावा जुना, इतकी काही माहिती नाही पण तोच असावा. आणि त्यानंतर इकडं पहा हे जातं आणि हे जे आहे हे छोटे छोटे असे दगड आहेत. छान असं इथं शेणा मातीने सारवलेलं आहे. ही काठवट जी असते ना जुनी ती काठवट आहे. जे काही जात आहे त्याचं पण छान असं म्हणजे हे केलेलं आहे. जात्याला जे ते येतात त्या हे करून देतात ना, ठोकायचं असतं ते जातं आणि मग ते एकदम छान होतं. अजून छान त्याच्यात पीठ जळलं जातं. वरवंटाही काटा वरवंटालाही ते केलं जातं. आणि याच बाजूला इथं जे आहे ते छान टायर कलर करून मस्त ठेवलेले आहेत. आणि इथं जे आहे तर हे लॉन नाही म्हणजे हे बनवलेलं नाही आहे, परंतु जे काही मिळतं रेडीमेड ते आहे. बाजूने फुलं ठेवलेली आहेत. जे कोणी शूटसाठी येतात त्यांच्यासाठी आहे. छान इथं झोके आहेत. या बाजूला पाठीमागं जे काही मॅटर्निटी शूट असेल किंवा जे काही डोहाळ्याचं किंवा काय काय बरेच शूट इथं होतात ते. आणि त्यानंतर पहा इथं हे जे आहे ते छोटे 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 पहा इतकं का काही इकडच्या बाजूला असल्या दाखवताना तर व्हाईट कसा आहे तर छान इथं टायरवर लावला मग त्याच्यावर झोका घेता येते. मला छान असं झोका घेता आहे. सावली खूप छान आहे. तर खूप सारी लोक इथे येत आहेत पाहण्यासाठी. तर चला हे एक असं ठिकाण खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर इकडं दगडं तुम्ही पाहू शकता. खूप छान इथं दगडं आहेत पाहे. आणि याचबरोबर इथं पण छान असा धोका होता. तर आम्ही पण थोडासा असा मस्त धोक्यावर आनंद घेतला विरंगुळा. तर मस्त वाटत होतं. धोका मला काय पायाने माझ्या सरकवता येत नव्हता, पण मिस्टर मात्र इथं धोका देत होते. आणि त्यानंतर इकडे पहा इकडच्या बाजूला आहे एक घसरगुंडी लहान मुलांची अगदी खेळणी देखील इथे आहे. आणि मस्त वाटलं थोडंसं. हा परिसर खूप सुंदर म्हणजे इथं पाहण्यासारखा. त्यानंतर इथं पहा हे खेळण्यासाठी केलेलं आहे. तिथेही मग आम्ही खूप सारी मस्ती गेली. आणि मग इथं पण तो कितका घाबरत होता त्याच्यावर चढायला. त्याला म्हणजे चढ आणि नंतर तिथून परत त्या बाजूने तिकडे त्यानंतर मी ती झोपली तेव्हा नाही असं वाटत होतं तिथं जावं राहावं. मस्त वाटत होतं. अगदी वातावरण खूप सुंदर आहे येथील. आणि इतके दिवस म्हणजे हे आपण जो नंतर एक गोल घुमट घेतलेला आहे ते पण मी तुम्हाला थोड्याच वेळात पुढे दाखवते. तर सुंदर असं इथं बांधकाम केलेलं आहे. तर बाजूलाच आपल्याला जर कोणाला यायचं असेल तर शिवनेरी किल्ला, त्यानंतर हे त्याच्यामध्ये होऊ शकतं जुन्नर तालुक्यात जे ज्यांना कोणाला यायचं असेल पर्यटनासाठी. तर शिवनेरी किल्ला, लेण्याद्री, ओझरचं आपलं गणेश मंदिर आणि हा हापशी महल एका दिवसामध्ये छान फिरता येईल सगळ्यांना. तर कुणी प्लॅन करत असेल तर इथे नक्की या. खूप सुंदर आहे आणि मस्त वातावरण पण आहे इथलं. तर त्यानंतर याच बाजूला एक गोल घुमट आहे एक अर्धा किलोमीटर 1 किलोमीटरच्या अंतरावर. तर तोही तुम्हाला मी पुढे दाखवते. तर त्या ठिकाणीही आपण भेट दिली. आणि हे जे आहे हे खेळण्यासाठीचं इथं मल्हार अक्षरशः ओरडत होता, कारण खूप पुढं कसं जायचं हे त्याला काही इतकं समजत नव्हतं. आणि मग अशा पद्धतीने तो इथं पुढे गेलेला आहे. आणि तर हा जो आहे ना हा हापशी महलाचा पुढचा व्ह्यू आहे. तर थोडंसं घेतलं. आतमध्ये काही आम्ही शूट केलेलं नाही आहे, आतमध्ये काही गेलेलं नाही आहे मी. आणि त्यानंतर तिथून आम्ही निघालो. आणि हे जे गोल घुमट आहे तर इथं सगळं पाहू शकता. एवढा मोठा त्यांचा परिसर आहे. कंपाऊंड केलेला आहे आणि आतमध्ये हा गोल घुमटचा एरिया आहे. आणि साईडने तिथेही कुटुंब वास्तव्यासाठी होतं. येथील काही साफसफाई असेल, स्वच्छता असेल, मेंटेनन्स असेल त्यासाठी. तर अगदी पहा कोरीव काम केलेलं आहे. जुन्यापूर्वीचे जे दगड वगैरे इतकं छान गारवा इथे मिळत होता. आतमध्ये गेल्याच्या नंतर तर खूप छान वाटलं. तर हे पहा आतमध्ये अशी रचना इथे केलेली आहे. आणि पाहू शकता वरून पण पूर्ण असं तुम्हाला मी बांधकाम ह्याच्यातून दाखवत आहे. आणि त्यानंतर पहा हे पूर्वी लोकांनी कसं बांधलं असं काय केलं असं आता
इतका काही आपल्याला याचं हे माहीत नाही. इथं त्यांनी बोर्ड लावलेला आहे, तर खूप सारे लोक भेट देण्यासाठी येतात. वरती कलर केलेला आहे आणि ह्याला प्रत्येक बाजूकडून 4 दरवाजे आहेत. तर एंट्री या बाजूने ठेवलेली आहे, तर दरवाजाने आलं तरी खुलाच असतो. साईडने जे काय आहे ते रिनोव्हेशन वगैरे काम चालू असेल, अजून इतकं काही माहीत नाही. ही पहिल्यांदाच ते भेट दिलेली आहे आणि आतमध्ये पण आहे अशी रचना इथे आपल्याला दिसून येते. तर पूर्ण पॅक आहे, दरवाजे वगैरे लावलेले आहे. इकडच्या बाजूला आपल्याला जायचे क्लासेस त्यानंतर हा जो आहे याच बाजूला छोटं आहे, तर इथे छान असं स्वच्छता वगैरे आहे आणि बस खूप सारे अशी झाडं आहे. इथे लॉक लावलेलं आहे. तर चला, असा हा आपला आजचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटत राहू आपण पुढे अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासमोर येत राहतील. तर असा हा आपला आजचा व्हिडिओ होता. तर चलो.